यासोबतच उर्वरित बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा। मुंबई मनपातील अंतर्गत वादाबाबत महत्त्वाची घडामोड, पक्षांतर्गत गटबाजीची भाजप वरिष्ठांनी घेतली दखल। महापौर तावडे भाजपबाबत होणाऱ्या वादांचीही पक्षाकडून नोंद। नंदुरबारमध्ये भाजप महिला मोर्चाची आढावा बैठक पार, चित्रा वाघ यांच्या अध्यक्षतेत आढावा बैठक पार। बैठकीत संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याचा निर्धार, महिलांचा राजकीय सामाजिक सहभाग वाढवा, भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचं आवाहन। माजीवाडा जंक्शन येथील मेट्रो पुलाच्या पॅनलमध्ये भेगा, व्हायरल व्हिडिओनंतर शिंदेंकडून पुलाची प्रत्यक्ष पाहणी, अभियंत्यांकडून जाणून घेतली पुलाच्या पॅनलची सद्यस्थिती, गरज भासल्यास पॅनल काढून व्यवस्थित बसवण्याचे निर्देश। ओबीसी मराठा समाज आंदोलनाच्या पवित्र्यात जरांगे हाके यांना समजावण्यासाठी उदय सामंत मैदानात दोघांचीही भेट घेणार। धनुष्यबाणाच्या निकालावरून संजय राऊतांना उदय सामंतांचा टोला, सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे असतील, त्यांना अगाध ज्ञान असेल किंवा ते बाहेर राहून सर्वोच्च न्यायालयावर दबाव आणत असतील, असा उदय सामंतांचा खोचक टोला। भास्करराव जाधव मुख्यमंत्री झाले तर आनंद वाटेल, सुभाष देसाईंच्या वक्तव्याने भास्कर जाधव भावुक, मी त्यांच्या हाताखालीच घडलो, त्यांच्या भावना माझ्यासाठी आश्चर्याचा धक्का, भास्कर जाधवांचं वक्तव्य। शिंदे आणि उदय सामंत आज चाकण एमआयडीसी मध्ये जाणार, दुपारी 3:30 वाजता चाकण एमआयडीसी मध्ये उद्योजकांशी चर्चा करणार। मीरा भाईंदरमधील भूमिपुत्रांच्या घरांवर कारवाईवरून आता राजकीय वातावरण तापलं, पालिका कोणाच्या तरी दबावाखाली येऊन काम करते, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा आरोप। केंद्र सरकारकडे 80 लाख टन साखरेचा साठा, साखरेचे दर पुन्हा स्थिर होणार, साखर संघाचे माजी अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांची प्रतिक्रिया। सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक, शिवेंद्रसिंह राजेंच्या नेतृत्वाखाली भाजप लढणार निवडणूक, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंचे संकेत। सोमवारी भाजप नगरसेवकांची बैठक, वसंत स्मृती कार्यालयात सायंकाळी 5 वाजता बैठकीचं आयोजन, सर्व नगरसेवकांना उपस्थित राहण्याचे आदेश। बारामतीत राऊतांच्या कार्यक्रमात गोंधळ, माजी ग्रामपंचायत सदस्य स्वाती गायकवाड यांनी घातला गोंधळ, जाणीवपूर्वक गोंधळ घातल्याचा ठाकरे सेनेचा आरोप। नवनाथ बन यांचं राहुल गांधींवर टीकास्त्र, ही छात्रों की गूंज नाही, पैसों की गूंज, जन की बात नाही, ही पैशांच्या जोरावर गर्दी जमवण्याची बात आहे, असं नवनाथ बन यांनी म्हटलंय। मी मंत्री असलो तरी जनतेच्या आनंदासाठी वरातीत नाचतो, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचं पोट धरून हसवणारं भाषण, कार्यक्रमात उपस्थितांना आनंदी राहण्याचा सल्ला दिला। धाराशिवमध्ये ठाकरे सेनेकडून बॅनरबाजी, गद्दारी करणाऱ्या नगरसेवकांपासून सावधान, 9 नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केल्यानं ठाकरे सेना आक्रमक। हे सरकार हुकुमशाही करणारं आहे, वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांची टीका, हे माफियांचं सरकार, आंबेडकरांचा घणाघात, देशातील लोकशाही संपलीय, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। एआयच्या माध्यमातून महिलांनी सक्षमीकरणाची नवी संधी साधावी, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांचं आवाहन। अश्विनी भिडेंचं व्हॉट्सअप अकाउंट हॅक, ट्विटच्या माध्यमातून दिली माहिती, पैशांची मागणी करणाऱ्या मेसेजकडे दुर्लक्ष करा, पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांचं आवाहन। मंत्री योगेश कदमांचा काँग्रेसवर हल्लाबोल, काँग्रेसकडून विद्यार्थ्यांचा राजकीय वापर, विद्यार्थ्यांमध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न, सरकारची चांगली कामे जाणीवपूर्वक दुर्लक्षित केली जात आहेत, योगेश कदमांचं वक्तव्य।
महाराष्ट्रात गेल्या 24 वर्षात 40,000 कोटींच्या ठेवींचे फ्रॉड, आर्थिक गुन्ह्यांचं प्रमाण कोकणात कमी, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती. नार्वेकरांचा निर्णय दबावापोटी आणि चुकीचा, अंबाबाईच्या चरणी सांगा शिवसेना कोणाची. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय पवारांचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना आव्हान. नवनीत राणांना राष्ट्रवादीकडून राज्यसभा लढण्याची ऑफर होती, पण नवनीत राणा हिंदुत्वाच्या भूमिकेवर ठाम. राणांच्या नाराजी नाट्यावर बावनकुळेंची सावध भूमिका. नागपुरात कायदा सुव्यवस्था बळकट करण्यावर शासनाचा भर, वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर नवीन पोलीस ठाण्यांना मंजुरी, प्रलंबित मान्यता तत्काळ देण्याचे बावनकुळे यांचे निर्देश. सीसीटीव्ही यंत्रणा आणि आवश्यक पायाभूत सुविधांसाठी शासनाकडून मान्यता. नंदुरबारमध्ये श्वानांचा वाढता उपद्रव, 7 महिन्यात तब्बल 476 जणांना चावा, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.